काय ग फुलवा, कशी वाटते तुला? मला हो, मला एकदम हॉट वाटत आहे, गरम गरम. का बरं ग? माहित नाही ग, या गावामध्ये खूपच गरमी आहे बाई. बाई अगं, या चिकण्यामध्ये पोरं लई चिकणे आहे. कुठं आहेत ग कोणत्या पोरी तिकडे आहे? हा, ते पण लहान लहान पिले बसल्यात वरत. अगे मा. हॅलो, लहान तर लहान बाई, इथले पुढे बी कधी रिपोर्ट मारतायत. हो का? वा. मग नाही तर का बा? म्हणून नाही का काय? ठीक ना, तू एक खडा तमाशाचा प्रोग्राम आहे असं म्हणते. तर ना आपण पाहायला जाऊ. चालशील माझ्यासोबत? चालून जाऊ. नक्की. नक्की. पण मला सांभाळून देशील ग? हो नाही ग. अगं तूच मला सांग. मला पण भीती वाटते. हॅलो हॅलो, बरं, चालले ते. जाहीर लोकांनी आमने सामने या खुर्चीवर बसा अशी माझी आग्रहाची विनंती आहे. ओके, मा. हॅलो सुरज भाऊ, या खुर्चीवर बसा आमने सामने साहेब पाहिजे मला दोन्ही साहेबांच्या घरात. हॅलो हॅलो हॅलो. चाल ग. चाल ग. स्पेशल स्पेशल सिंहासन आहे. Yes.
कृपा करावी. त्यांच्या सांगत सूरज भाऊ शाहीद करतील अशी मी विनंती करतो. प्रकाश भाऊ हजारे. हॅलो 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 प्रकाश भाऊ हजारे. हॅलो याचा बेस वाढवा. हॅलो 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 आवाज नका दाबू. हॅलो आवाज खोला. हॅलो हजारे यांच्या सांगत सूरज हॅलो. अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय आमचे पाटगावचे आदर्श सन्माननीय आमचे काकाजी प्रकाशजी हजारे. सांगण्यासारखं तर एवढं आहे की सांगू नाही शकत. त्या माणसानं आपली शायरी सुरुवात करून दिली डोंगरगाव मधून आणि ते म्हणतात का नाही की ज्याच्या पाठीशी कोणती ना कोणती शक्ती असली त्याला कोणी वाकडं करू शकत नाही. की सदैव जेव्हा आम्ही पत्करला तेव्हा मी त्यांना पाहिलेलं आहे आणि गंमत कोणी धावायला तयार नव्हतं. त्या टायमाला त्यांनी स्वतः हमी घेतली आणि म्हणाले की मी एकटा पैसे देईन, घाबराची गरज नाही. तर गंमत फेल झाली तर पैसे आपल्या स्वतः खिशातून भरून देईन. तिथून हा सूरज वाढला. त्याची पहिली गंमत तिथून लागली आहे. मी सर्वांना शहाण्याला नम्र विनंती करतो की जोरात तुम्ही टाळ्या वाजवून माझ्यासोबत त्यांचं स्वागत करू लागा. हॅलो हॅलो साऊंड वाले दादा साऊंड असंच द्या. हॅलो साऊंड असंच द्या. आवाज असंच. हॅलो हॅलो साहेब माझे मायबाप भाऊ दोनही शायरांचे गणा गावणीचे राऊंड संपले. दोनही शायरांचे गणा गावणीचे राऊंड संपले आणि आता दुय्यमीला सुरुवात. आता खऱ्या दुय्यमीला सुरुवात होत आहे आणि म्हणून शांत चित्तपणाने माझे मायबाप भाऊ कार्यक्रमाचा आस्वाद घ्या. कार्यक्रमाची महत्व मोठा घ्या. तर शाहिरीच्या रीतिरिवाजाने शाहिरीच्या परंपरेने दुय्यमीला चालना मिळावी म्हणून गणाच्या माध्यमातून साहेबांनी प्रश्नाची मांडणी केली. साहेबावरती प्रश्नाची मांडणी केली तर साहेबांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर काय दिलं. साहेबांनी माझ्या प्रश्नाचे उत्तर काय दिलं. शाहीर सूरजजी नवथरे मी प्रश्न विचारला होता. तुम्ही जे सांगलं सर्वात पहिले ठीक आहे मी ती गोष्ट मान्य करते. पण तुम्ही आहे का तुम्ही साक्षात माझे मायबाप हो. तुम्ही साक्षी आहेत. मी काय विचारलं सूरज नवथरे काय विचारलं शाहीर साहेब तुम्हाला. प्रथम जेव्हा पार्वती माता अंघोळीला बसली होती त्यावेळी माता पार्वतीने सुरुवातीला रक्षक म्हणून कुणाला ठेवलं आणि त्यानंतर अंगाचा मन काढला आणि मनाचा गणपती तयार केला. बरोबर असंच विचारलं ना. असंच विचारलं की नाही. मग मनाचा गणपती तयार केला आणि मनाचा गणपती तयार करता रक्षक म्हणून ठेवलं. त्याला दारामध्ये रक्षक म्हणून ठेवलं. तर सूरज नवथरे मी हे गोष्ट तुमची मान्य करते. मी जीत करणार नाही. तुम्हाला माहिती आहे का तुमच्या बरोबर काही पहिली गंमत नाही का. तुमच्या बरोबर काही माझी पहिली गंमत आहे का. तसे काही विषय नाही. तर मला हे म्हणायचं होतं ठीक आहे मी मान्य केले. पहिला रक्षक नक्की ठेवला होता. नक्की बरोबर युद्ध झाला आणि त्यानंतर माता पार्वतीने अंगाचा मन काढून त्या मनाचा गणपती तयार केला. तर त्या गणेशाबरोबर कोणाचं युद्ध झालं. त्या गणेशाबरोबर कोणाची युद्ध. मग ते तर नंदीचं सांगलं. अरे साईडला मग गणेश कुठं गेला. कुठं सूरज असं नाही होत नाही का. जरा झोका ना बरं नाही का दिवस बाकी आहे. हो ना असं नाही होत. म्हणून जे प्रश्न विचारला ते मी मान्य केलं. नंदी होता सुरू स्टार्टिंगला जेव्हा त्या अंघोळीला बसली होती त्यावेळेला त्या नंदी रक्षक ठेवला होता. पण त्याच्या नंतर विचारलं ना. त्याच्या नंतर विचारलं मळाचा गणपती झाला का. मळाच्या गणपतीसमोर युद्ध कोणाचं झालं. तर शाहीर मान्य म्हणते मी माझ्या प्रश्नाचे उत्तर देते. मी माझ्या प्रश्नाचं समाधान करून देते नाही का. आणि गोष्ट जरी खोटी असेल तर तुम्ही पुस्तक वाचून पहा. गणेश पुराण तुम्ही वाचून पहा आणि त्यानंतर मला सांगा. समजलं का. तर तो युद्ध झाला ब्रह्मदेवाशी. शाहीर सूरज तो युद्ध झाला होता त्या ब्रह्मदेवाशी. युद्ध शंकर भगवंताने नाही केलं. ही गोष्ट गलत आहे.
शंकराचं म्हणणं आलं अरे की एवढा महान तो ब्रह्मदेव, एवढा महान आहे तो ब्रह्मदेव, त्या ब्रह्मदेवाच्या आज तू बरोबरीने आला. त्या शंकराचं म्हणणं होतं की त्या ब्रह्मदेवाशी तुला युद्ध खेळला आणि म्हणून ते शंकर भगवंत क्रोधामध्ये आले. सूरज नवधरेजी, म्हणून ते शंकर भगवंत क्रोधामध्ये आणि त्यावेळेस त्याची शीर उडवली होती. त्यावेळेस त्याची शीर उडवली, तो युद्ध झाला होता. समजलं का? ह्या माझ्या प्रश्नाचं समाधान आहे. आत्मारामजी कांबळे माझे सरपंच यांच्याकडून आजच्या कार्यक्रमाला संपर्क धन्यवाद. ज्या कोणा प्रेक्षकांना शाहिरांना त्यांच्या कलेवर पैसे द्यायचे असतील त्यांनी इथे स्टॉल लागलेला अभयजी नावकर यांच्याकडे जमा करावी. कुणीही स्टेज जवळ कलावंताकडे किंवा शाहिराकडे जाऊ नये अशी आग्रहाची विनंती. हॅलो, हे माझ्या प्रश्नाचं समाधान झालं शाहीर सोयजी. आणि तुमच्याही प्रश्नाचं उत्तर देणार आहे नाही का? तुमच्याही प्रश्नाचे उत्तर देणार आहे, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर माझ्या मनाचं समाधान झालं नाही, कारण तो माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. तुम्ही नक्की सांगलं मी छातीवर हात मारून सांगते तुमची कसं, तुमची शपथ घेऊन सांगते, तुमची शपथ घेऊन सांगते, कारण तुम्ही जे नंदी म्हणलं मी जे हो म्हणलं, कारण ते सत्य आहे. पण तो युद्ध शंकर भगवंताने नाही, त्या ब्रह्मदेवाने केला होता. शंकर भगवंताशी नाही, त्या ब्रह्मदेवाशी तो युद्ध झाला होता. आणि म्हणून ते शंकर भगवंत क्रोधामध्ये आले आणि तेव्हा त्रिशूलाने त्याचे शीर उडवलं होतं. हे माझ्या प्रश्नाचं समाधान आहे शाहीर मान्यवरचे, हे माझ्या प्रश्नाचं समाधान आहे. आणि म्हणून म्हणते अरे तुमची मला साथ आहे, नवी नवी बात आहे. तुमची मला साथ आहे, नवी नवी बात आहे. माझे माय बाबा साथ तुमचं आहे. समजलं का? आणि आजच्या कार्यक्रमाला मजा खूप येणार आहे. आजच्या कार्यक्रमाला मजा खूप, कारण की नवीन युगाचा नवीन शाहीर आहे. समजलं का? माझा भाऊ काय कमजोर नाही की चांगल्या चांगल्याला पेलवून टाकते. मी तर कोणत्या खेची मुली ही फक्त खेची मुली नाही का? आणि बरोबर म्हणते तुमची मला साथ आहे, नवी नवी बात आहे. शाहीर सूरज, तुमची मला साथ आहे, नवी नवी बात आहे. अरे हार जीत होईल तुझी किंवा माझी, हार जीत होईल तुझी किंवा माझी, यातच मला समाधान आहे. कारण माझ्या भावाप्रमाणे आहे, माझ्या भावाप्रमाणे. कारण दुय्यमचा सामना म्हणलं माझ्या मायबाप आखाडा असो कुस्ती असो नाही का, त्या कुस्तीमध्ये एकाची ना एकाची हार होणार. तसं सारखं हा दुय्यमीचा आकार आहे माझे माई बाप. हो, हा दुय्यमीचा आकार आहे. आणि म्हणून दोघाची किंवा दोघाची हार जीत होण्यात आहे नाही का? आणि म्हणून म्हणते अरे मेरे सवाल का जवाब नहीं दिया तो मुझे कोई गम नहीं, मेरे सवाल का जवाब नहीं दिया शायद मान्यवर जी तो मुझे कोई गम नहीं. मैं सरेआम कहती हूँ शायद सूरज, ये मेरे सवाल का जवाब नहीं, मेरे सवाल का जवाब नहीं. समजलं का? हे माझ्या प्रश्नाचं समाधान झालेलं नाही. आणि मी माझ्या प्रश्नाचे उत्तर मी स्वतः दिलं नाही का? आणि मी जे तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईन, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. असं थोडी वेळ खेळली नाही खेळली होय का? हा आखाडा आहे दुय्यमीचा, हा सामना आहे दुय्यमीचा नाही का? आणि म्हणून मला माहित आहे. हॅलो, आणि म्हणून म्हणते सूरज, हॅलो, हो क्या बात है,
प्यारे का मजा लीजिए. शांत चित्ताने बसा माझे माई बाबा होईल मला मजा येणार आहे. अरे ईश्वर प्यारे का मजा लीजिए. अरे थोड़ा इंतजार का मजा लीजिए. थोड़ा इंतजार का मजा लीजिए. आणि काय म्हणते सूरज जरा लक्ष दे बाई का. अरे सामना हा दुई आमचा. सामना हा दुई आमचा आहे बरा. अरे सामना हा दुई आमचा आहे बरा. अरे शाहीर आणि अनुभवाची जरा शाहिरी करा. जरा शाहिरी करा. अनुभवाची जरा शाहिरी करा. अनुभवाची जरा शाहिरी करा. शाहिरी काय नंगा नाच आहे का जी. शाहिरी काय नंगा नाच आहे का. शाहिरी नंगा नाच नाही. शाहिरी हे जन जागृतीची मशाल आहे. शाहिरी हे जन जागृतीची मशाल आहे. माझे माय बाप हो या ठिकाणचं या गावच्या ठिकाणचं मी असं आभार मानते धन्यवाद मानते. या ठिकाणी नाटक नाही गोंधळ नाही कोणती डान्स हंगामा नाही कोणती कवाली नाही तर आम्हा दोघांनी सन्मानित केलं. या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि म्हणून तुम्हा सर्व ठेकेदार सर्व गावच्या लोकांचं असं अभिनंदन करते. आणि समोर काय म्हणते जरा ऐका. गाडी माफी मागतो नाही का आपण बरोबर चर्चा करणार म्हणून सुरज मंडळाला सॉरी कारण त्या साहेबांची दुय्यमचा सामना आहे तर त्याचप्रमाणे रामाचा आणि रावणाचं युद्ध झालं त्याचप्रमाणे रामाचं आणि रावणाचं युद्ध झालं माझे मायबाप हो पण या कलियुगामध्ये आता सुद्धा युद्ध सुरू आहे या कलियुगामध्ये आता सुद्धा युद्ध सुरू आहे माझ्या
बाप हो, कारण या काळामध्ये ह्या सरकारनं लाडकी बहीण योजना काढली. या सरकारने लाडकी बहीण योजना काढली. बायांना 3,000 रुपये 1,500 रुपये महिना देत आहे, नाही का? तो युद्ध आणि राजनीतीचा युद्ध, या संसाराच्या युद्ध मध्ये माई बाप हो, या संसाराच्या युद्ध आहे, नाही का? आणि म्हणून त्याचप्रमाणे तो युद्ध झाला होता. त्या रामाचा आणि रावणाचा युद्ध झाला होता माझे माई बाप हो, नाही का? आणि म्हणून समोर काय म्हणते आहे का? घुसला तो रामाचा बाग, लग्न आहे माने छातीत मान, जाऊन घुसला तो रामाचा बाग. जेव्हा युद्ध झालं माझे माई बाप हो, तो त्या रावणाशी जेव्हा युद्ध झालं, त्याला वाटत होत कारण रावणासारखा अभिमान अजूनही कोणी केला नाही. आणि असती नाही म्हणा काही जगामध्ये, नाही का? या जगाच्या पाठीवरती असती नाही कोणी, पण त्या रावणासारखा अभिमान कोणी केलं नाही रे. त्या रावणासारखा अभिमान कोणी केलं नाही. आणि असती नाही जरी या जगाच्या पाठीवरती, असती नाही जरी या जगाच्या पाठीवरती, तर त्याच्या सर्व नाश झाल्याशिवाय कधी राहणार नाही. त्या रावणासारखा गर्व करणाराचा कधी अभिमान राहिला नाही माझे माई बाप हो. त्या रावणासारखा गर्वाचा कधी अभिमान राहिला नाही, तर काय आम्ही आणि तुमची दशा काय होणार आहे? कारण तो स्वतःला भगवान मानत होता, तो स्वतःला देव समजायचा, तो स्वतःला महामानव समजायचा. पण बापाच्या घरी लवकर भरतात, बापाच्या घरी लवकर भरतात माझे माई बाप हो. आणि जो पुण्य करतो, जो पुण्यवान आहे, जो व्यक्ती पुण्य करतो, त्या व्यक्तीची भगवंत परीक्षा घेतो, त्या व्यक्तीची तो भगवंत परीक्षा घेतो माझे माई बाप हो. आणि म्हणून काय म्हणता का? त्या श्रीरामाचा विचार करा, त्या श्रीरामाचा विचार करा, अहो त्या श्रीरामाचा जरा विचार करा. असाल अनुभवाची जरा शहिरी करा, अनुभवाची जरा शहिरी करा. आणि म्हणून मला म्हणायचं आहे शाही सूरत नाम खरे मला म्हणायचं आहे, अरे मैं मानती हूँ कि तू शायरी का बादशाह है. मैं मानती हूँ कि तू शायरी का बादशाह है. नाव करे शाही नाव धर म्हणलं माझे माय बापो का ताना ताना घाम फुटते. ओके मा शाही नाव धर म्हणलं, शाही सूरज मा सूरज मध्ये आपले पब्लिक नुसत्या सूरजच्या नावात जमा झाली. समजलं का? ये एवढी पब्लिक नुसतं शाही सूरजचा पाहण्यासाठी आली. काय म्हणलं मी? सूरजचा पाहिल्या नाही वा, तुझ्या यायला सवय पडली आहे आगावर कसं तेल टाकाव नाही का? हो बाबा तसं नाही म्हणलं, शाही सूरज नाव घेण्याची गंमत पाहण्यासाठी आली नाही का? कारण सूरजचं नाव घेता बरोबर पाहणं केवढा नाली काही पब्लिक. त्या बाया तरी पाहणं किती
पोहोचले नाही का? आणि म्हणून अरे मैं मानती हूँ कि तू शाहिरी का बादशाह है. शाहीर सुनत मैं मानती हूँ कि तू शाहिरी का बादशाह है. तो कोई कच्ची बोली नहीं खेलती. मैं मानती हूँ कि तू शायरी का बादशाह है, लेकिन मैं भी कच्ची गोली नहीं खेलती. आई हूँ तुझसे मुकाबला करने. अरे वाह, शायर मान्यवर जी, आई हूँ मैं तुझसे शायरी का मुकाबला करने. तो मैं भी कभी हार नहीं मानती. समजलं का? माझ्या प्रश्नाचं समाधान नाही, पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही का? पण शाहीर साहेबांनी थोडा सुंदर प्रश्न विचारला. शाहीर साहेबांनी गणाच्या माध्यमातून, मी जसं शाहीर साहेब गणाच्या माध्यमातून प्रश्नाची मांडणी केली, तर त्याच पद्धतीने शाहीर मान्यवरजीने गणाच्या माध्यमातून प्रश्नाची मांडणी केली. माझे माई बाप हो, तर भगवान विष्णूने गणेशाची मूर्ती कोणत्या दगडाने बनवली? त्या गणेशाची मूर्ती कोणत्या दगडाने बनवली म्हणतात? तर शाहीर मान्यवरजी तुमच्या प्रश्नाची उत्तर देते. लक्षपूर्वक ऐका. तर त्या मधुकैटभाच्या शेवट करण्यासाठी, त्या मधुकैटभाच्या शेवट करण्यासाठी जेव्हा विष्णूने शंकरजीने जेव्हा विष्णूला त्या षटकाराच्या मंत्राचा वापर करण्यासाठी सांगला होता, तेव्हा त्या मंत्राचा वापर करून तो गणेश भगवंत तिथं प्रसन्न झाला. शाहीर मान्यवरजी. तर त्या विष्णू भगवंताला आशीर्वाद दिला. त्या विष्णू भगवंतानी त्याला आशीर्वाद दिला. आणि म्हणून त्या दगडाचं नाव आहे, त्या दगडाचं नाव आहे गंधकी दगड. त्या दगडाचं नाव आहे गंधकी दगड. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आणि 4 दरवाजाचा तो मंदिर होता. 4 दरवाजाचा तो मंदिर होता. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अगदी खरं. आणि गणेश पुराण अध्याय क्रमांक 18 तिथं पाहून घ्या. तुमच्याकडे जे मोठे आहे तो पुराण तिथं पाहून घ्या, नाही का? खोटं काय का खबर काय लागली